आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65व्या दिनानिमित्त गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव मंगल कलश यात्रा काढण्यात आली आहे। या कलश यात्रेचं देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी परिसरात स्वागत करण्यात आलं आहे। प्रारंभी देवळाली प्रवरा इथं राष्ट्रवादीचे नेते अजित कदम यांच्या निवासस्थानी कलश यात्रेचं स्वागत करून स्नेहभोजन कार्यक्रम पार पडला। यावेळी अजित कदम, अभय कदम, केदारनाथ चव्हाण, शैलेंद्र कदम, अमित कदम यांनी स्वागत केलं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं रथयात्रेचं स्वागत करून छत्रपतींचं पूजन पार पडलं। त्यानंतर साई आदर्श मल्टीस्टेटच्या सभागृहात स्वागत समारंभ पार पडला। यावेळी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी मान्यवरांचा सन्मान केला। यावेळी आमदार काशीनाथ दाते, माजी आमदार लहू कानडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील, युवक अध्यक्ष अब्दुल शेख, युवती प्रदेशाध्यक्षा संध्या सोनवणे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, अजित कदम, अशोक कानडे, अजय खिलारी, संतोष धुमाळ, अमृत धुमाळ, सत्यवान पवार, सुनील भट्टड, सुहास उर्हे, निलेश शिरसाट, पंडू तात्या पवार, दीपक ढोस, गणेश वरखडे, विकी पंडित, विलास संसारे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। त्यानंतर ही कलश यात्रा राहुरी, अहिल्यानगर, पारनेरकडे मार्गस्थ झाली। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किशोर थोरात यांनी केलं। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।